पुढची बातमी बघूया। त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी या दोघांची भेट झाली। हिंदी भाषा अनिवार्य करू नये या मनसेच्या मागणीच्या नंतर या समितीची स्थापना करण्यात आलेली होती आणि या समितीने आजवर काय काम केलं हे राज ठाकरेंनी जाणून घेतलंय। यासोबतच हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून चालू शकेल, पण पहिली ते चौथीची ज्या इयत्ता आहेत, ज्या तुकड्या आहेत, त्यांना हिंदीची सक्ती असता कामा नये असं देखील राज ठाकरेंनी ठामपणे सांगितल्याचं नरेंद्र जाधव यांनी म्हटलंय। त्यांनी समजावून घेतलं की समितीने आजवर काय काम केलेलं आहे, कारण सुरुवातीला त्यांनी मुळात समिती असायलाच हवी का असा प्रश्न उपस्थित केला होता, परंतु त्याबद्दल त्यांची आता खातरजमा पटलेली आहे की समिती चांगलं काम करते आहे। समितीच्या कामाबद्दल ते समाधानी आहेत। त्यांचं मत आम्ही ज्यावेळी विचारलं, विशेषतः हिंदी भाषेबद्दल, तिसऱ्या भाषेबद्दल, त्यावेळी त्यांनी ठामपणे सांगितलं की हिंदी ही तिसरी भाषा म्हणून चालू शकेल, परंतु पहिली ते चौथी कुठल्याही प्रकारे हिंदीची सक्ती असता कामा नये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अधिकारी आणि कंत्राटदारांवरती काहीसे संतापलेले दिसले। याचं कारण होतं राज्यामधले प्रकल्प वेळेतच पूर्ण झाले पाहिजेत असं त्यांनी सांगितलंय। 5 वर्षांची वेळ मागू नका, 2.5 वर्षामध्ये हे जे प्रकल्प आहेत ते पूर्ण करा। जगामध्ये इतक्या धीम्या गतीने कुठेच काम होत नाही असंही त्यांनी खडसावलं। मुख्यमंत्र्यांच्या कालच्या पायाभूत वॉर रूम बैठकीमध्ये ते संतापलेले दिसले। त्यांचा काहीसा रुद्रावतार बघायला मिळाला। एकेका प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यांनी बारकाईने आढावा घेतलाय। प्रत्येक प्रकल्पाची डेडलाईन ठरवा आणि काम करा अशा सूचना देखील त्यांनी दिल्यात। वॉर रूमने सुद्धा दर 3 महिन्याने प्रत्येक प्रकल्पाचा आढावा घ्यावा अशा थेट सूचना या बैठकीच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत।